आपण भारत, नेपाळ, तिबेट, चायना, नंतर किर्गिस्तान, उझबेकिस्तान, कझाकस्तान नंतर रशियामध्ये प्रवेश केलेला आहे. Hello India! Namaste! नमस्कार, रामकृष्ण हरी. आपली जी 14 एप्रिलला पंढरपूर ते लंडन वारी सुरू झाली होती ती आत्ता पोचलेली आहे कंट्री नंबर 7, जो की भारताचा खूप जुना असा मित्र आहे रशियामध्ये. आणि एक आवर्जून गोष्ट जाणवली की आपल्या भारतामध्ये रशियाला जसं आपण म्हणतो की आपला जवळचा मित्र आहे, तसंच फिलिंग हे रशियन लोकांमध्ये पण आहे. तर हा जो भाग पाहताय तुम्ही, हा आहे अस्तरखान, जो की साऊथ रशियामध्ये येतो. आणि हा मागे जो पाहताय हे आहे चर्च, तर याला क्रेमलिन असं म्हणतात. तर जो साऊथ रशियाचा बराचसा जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह भाग होता पूर्वीच्या काळी रशियन एम्पररचा, इथून चालायचा. मागे जे आहे ते युरोपचं सर्वात मोठं गौतम बुद्धांचं मंदिर आहे, शक्य मुनींचं. आणि या टेम्पलला म्हणतात गोल्डन टेम्पल. आणि हे सिच्युएशन आहे ईस्टर्न युरोपचा जो रशियाचा भाग आहे त्यामध्ये. आणि मागे जे कळस दिसतोय हा पूर्ण गोल्डन कळस आहे. आणि या टेम्पलचं ओपनिंग जे होतं हे दलाई लामांनी 2004मध्ये केलं होतं, पण नंतर पॉलिटिकल रिझनमुळे त्यांना इथे एंट्री अलाउड नाही आहे. सो रशिया हा तसं पाहिलं गेलं तर ख्रिश्चन धर्मियांचा देश आहे, पण इथे हा जो प्रोविन्स आहे तिथे बऱ्यापैकी बुद्धिस्ट लोक दिसतात. आपल्या वारीच्या 44व्या दिवशी आता मी उभा आहे रशियाच्या आणि युरोपच्या हायेस्ट माउंट एल्ब्रुस येथे. आपण एशियामध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पला भेट दिली होती आणि आता आपण उभे आहोत माउंट एल्ब्रुस रशियामध्ये. आणि हा जो माउंटन आहे हा जवळपास 17,000 फीटला आहे. सो मागे पाहू शकता हा आहे हायेस्ट पीक. आणि इथे सध्या टेम्परेचर आहे जवळपास -2 डिग्री सेल्सिअस. आणि इथे अजून मे महिन्यामध्ये पण स्नो सुरू आहे. Hi everyone, Namaste. Today I would like to share some fascinating thing that we have noticed. So we were having halt in one of the town in Russia, and that was placed on our windscreen. And Amit Bhai has noticed this. So there was one 9-year-old girl from Russia, and her name is Anna Chernova. And very kindly, she put this very nice loving card on our car, saying love about India and Russia, and she gave her best wishes to us. Unfortunately, we could not meet her because she kept it
at night and we were sleeping. So in the morning 6 o'clock, Amit Bhai has noticed that. What was the town name, Amit Bhai? That was So on 26th of May, we reached Budwonic, a town in Russia. I met this little girl with her mom, and her mom explained me in Russian using translator that she had passed her 4th class. She wanted me to congrats her in English, which I did. And then later in the morning, we found this beautiful letter on this card. we just want to say thank you from our side to her for this very nice gesture. So thank you very much, and I hope we can see Anna sometime soon. आजचा आपला वारीचा दिवस आहे डे 47 आणि आज आपण रशियामधून बॉर्डर क्रॉस करून आपली कंट्री नंबर 8 जॉर्जियामध्ये प्रवेश करणार आहोत.